नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना. दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन. एकनाथ खडसे यांची माहिती. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून पाहणी. कोल्हापूर टोल प्रश्नी नवीन समिती स्थापन. अहवाल प्राप्त होईपर्यंत कोल्हापूरकरांना आगामी 15 दिवस टोलपासून दिलासा. रेशनिंग आणि स्वयंपाकाचा गॅस वगळता सरकारच्या अन्य कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्डाची सक्ती नको. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. आणि संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन. विविध स्तरातून दुःख व्यक्त. आणि आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करायचा निर्णय आज घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याविषयीचा निर्णय झाला. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. राज्यातील पाणी टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवून त्या संदर्भातील योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त लातूर शहराला उजनी धरणातून रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याबाबतही राज्य सरकार विचार करत असल्याचं खडसे यांनी सांगितलं. जनावरांना चारा मिळावा यासाठी कृषी विद्यापीठांच्या तसंच मोकळ्या सरकारी जमिनींवर चारा उत्पादन घेण्याचा विचारही सरकार करत असल्याचं खडसे यांनी सांगितलं. या समितीच्या आजच्या बैठकीबाबत एकनाथ खडसे यांनी दूरदर्शनशी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात आढावा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महत्वाचे काही निर्णय घेण्यात आले. ते मंत्रिमंडळाकडे नंतर आम्ही पाठवू. पिण्याच्या पाण्यासाठी जे टँकर्स वगैरे असतात त्या टँकर्सला जवळ पाणी उपलब्ध नसलं तर लांबवरून आणण्याची परवानगी देण्याचा निर्णय आज घेतला. टँकर लावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. ते अधिकार आता तहसीलदारला देण्याचं ठरलेलं आहे. आणि आता तहसीलदार ते बीडीओ, तहसीलदार, सभापती आणि जिल्हा लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेतील. मजुरांना काम मिळावं या ठिकाणी जे रोजगार हमी योजना आहे, नरेगा आहे, मरेगा आहे, या योजनेच्या अंतर्गत अधिकाधिक काम जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून होण्यासाठी जिथं जसं मजुरांची मागणी आहे तिथं ते करणे. प्रसंगी हे काम करत असताना काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत असताना नियमाची अडचण आली तर तात्पुरत्या स्वरूपामधले नियम बदलणं किंवा नव्याने नियम करणं. जसं 60-40चा नियम आहे त्याऐवजी 49-21चा नियम राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रोजगार हमी योजनेसारख्या एखाद्या कामामध्ये लावणं अशाही स्वरूपाचा एक आहे. आणखी बरेचसे निर्णय दुष्काळाच्या संदर्भामध्ये आज घेण्याचा आम्ही घेतलेला आहे आणि या माध्यमातून मंत्रिमंडळाकडे जाऊन हे करता येईल. तरतूद पैशाची निधीची याच्यासाठी आहे. आणखी काही आवश्यकता असल्यास माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनानुसार मंत्रिमंडळाकडून ते पैसे वाढवून घेता येतील. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 61% इतकाच पाऊस झालाय तर 87% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर देण्यात आली. मराठवाड्यात पावसानं ओढ दिली असून उर्वरित भागामध्ये चांगला पाऊस झालाय. सध्या धरणामध्ये 44% पाणीसाठा शिल्लक असल्याचंही या बैठकीत सांगितलं. राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी पणन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली होती. मात्र यासंबंधीचं विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर न झाल्यानं हा अध्यादेश पुन्हा जारी करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. एखाद्या प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीबाबत 10 वर्षांच्या कालावधीत भूसंपादनाची कार्यवाही झाली नसल्यास जमीन मालकाला नोटीस बजावल्यानंतर 1 वर्षाच्या काळामध्ये आरक्षण रद्द करण्याची यापूर्वी तरतूद होती ती मुदत सरकारनं वाढवून आता 2 वर्ष केली आहे. केंद्रीय दुष्काळ निवारण पथक सध्या मराठवाड्यातल्या दुष्काळी भागांची पाहणी करत आहे.
या पाहणीनंतर विभागीय आयुक्त तसंच केंद्रीय कृषी मंत्रालयाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचं केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्र सिंग यांनी सांगितलं. केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक A.K. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकानं आज उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या काही गावांना भेट दिली. केंद्रीय पथकानं जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या दोदडगाव आणि वडीगोद्री या गावातल्या शेतकऱ्यांच्या शेताची आणि शेततलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मका, कापूस, बाजरी आणि सोयाबीन या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागच्या 4 ते 5 वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतोय. यंदाही पावसानं दडी मारल्यानं खरीपाची पेरणी अनेक भागात पूर्णतः वाया गेली आहे. या पार्श्वभूमीवरती 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या जिल्ह्यातल्या विविध विभागांमध्ये हे केंद्रीय पथक भेट देणार आहे. या पाहणीनंतर केंद्रीय अतिरिक्त आयुक्त आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करतील. कोल्हापूर टोल प्रश्नासंबंधी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सार्वजनिक उपक्रम यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत कोल्हापूर शहरातली टोल वसुली पुढच्या 15 दिवसांकरता बंद करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. कोल्हापूर शहरातील टोल संदर्भातील अडीअडचणींबाबत मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, टोल विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ND पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर टोल प्रश्नासंबंधी कृष्णराव समिती आणि संतोषराव समिती यांनी केलेल्या मूल्यमापनामध्ये भिन्नता आढळून येत असल्यानं तिसरी समिती गठीत करण्यात येत असल्याचं यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेस खासदारांचं संसदेतलं वर्तन ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केली आहे. संसदेचं कामकाज वारंवार तहकूब करण्याचा आणि केवळ गतिरोध निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविषयी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ललित मोदी आणि व्यापमं घोटाळा मुद्द्यावर काँग्रेस सदस्यांनी आज कामकाजात व्यत्यय आणला. त्यामुळे कामकाज वारंवार आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेतही याच मुद्द्यावर गदारोळ होऊन कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत प्रथम तहकूब झालं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा कर विधेयक सादर करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र काँग्रेस सदस्यांनी हौद्यामध्ये उतरून गदारोळ सुरू केला. त्यामुळे उपसभापती PJ कुरियन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. भाजपा मंत्र्यांचे राजीनामे मागणं हा केवळ काँग्रेसचा बहाणा आहे. त्यांना केवळ संसदेचं कामकाज रोखून GST सारखी विधेयकं अडवून धरायची तसा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला. जेटली यांनी कामकाज स्थगित झाल्यानंतर बातमीदारांना याविषयी प्रतिक्रिया दिली. देशाची विकास प्रक्रिया रोखण्यासाठी काँग्रेस संसदेचा गैरवापर करत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ते आज बोलत होते. काँग्रेसला केवळ गदारोळ करून संसदेचं कामकाज बंद करण्यात रस आहे. भाजपाची कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी आहे, मात्र काँग्रेसलाच चर्चा नकोय असं पंतप्रधान म्हणाले. मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेसचा हा कट ओळखून त्यांची साथ सोडायचा निर्णय घेतला ही आनंदाची गोष्ट असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. संसदेतला गतिरोध रोखण्यासाठी समाजवादी पार्टीची मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि स्वयंपाकाच्या गॅसचं वितरण वगळता इतर लाभांकरता आधार कार्ड हे ऐच्छिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. या संदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. कार्डधारकांच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीचं आदानप्रदानही सरकार करू शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारनं देशभरात राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातली एकमेव महानगरपालिका ठरली आहे. देशातल्या पहिल्या 10 स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये कर्नाटकातल्या मैसूर आणि तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली या शहरानंतर नवी मुंबई शहरानं 3रं स्थान पटकावलंय. त्याविषयीचा हा वृत्तांत. जनतेच्या स्वच्छ आणि निरोगी जीवनाचं महत्त्व ओळखून केंद्र सरकारनं सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यशाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयानं केलेल्या
476 शहरांच्या सर्वेक्षणातून देशातली अव्वल 10 स्वच्छ आणि नियोजनबद्ध शहरांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातल्या नवी मुंबईला 3रं स्थान मिळालं आहे. स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत पहिल्या 10 शहरांच्या यादीतलं नवी मुंबई हे राज्यातलं पहिलं आणि एकमेव शहर ठरलं आहे. या क्रमवारीत कर्नाटकातल्या ऐतिहासिक मैसूर शहरानं प्रथम तर तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली या शहराला 2रा क्रमांक मिळाला आहे. नियोजनबद्ध आणि व्यवस्थितपणा शहराला देत महापालिकेनं दर्जेदार लोकाभिमुख सोयी सुविधा राबवून शहराचा चेहरा मोहरा बदलवला. कचरा उचलण्यापासून त्यांचं व्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीनं विल्हेवाट लावणं, ओला सुका कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतांचा प्रकल्प राबवला. या खताचा सुयोग्यपणे वापर करून शहरातील बाग बगीचांचा कायापालट केला. उघड्यावर शौच करणं ही प्रथा देखील आता पालिकेच्या विशेष प्रयत्नातून संपली आहे. क्रीडांगणं, उद्यानं, पथदिवे यांचा नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक विकास ही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी नवी मुंबई महानगरपालिकेनं केली आहे. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत 2 वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महापालिकेच्या मालकीचं धरण असणारं शहर म्हणूनही नवी मुंबईचा लौकिक आहेच. हे सर्व शक्य झालं ते स्थानिक प्रशासन आणि कार्यकुशल लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहकार्यातून. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडीचे निकष, मनपा प्रशासनानं केलेली कामं आणि आगामी उपक्रम याविषयी चर्चा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आणि जगभरामध्ये जो आपल्या महानगरपालिकेने आणि आपल्या शहरानं 3रा क्रमांक पटकावला आहे मानांकनामध्ये, त्यासाठी आपलं आणि आपल्या संपूर्ण शहराचा अभिनंदन. मला असं वाटतं नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध शहर अशी त्याची ओळख होतीच, पण आता एक स्वच्छ शहर अशी पण त्याची जी एक ओळखीवरती जी एक केंद्रीय पातळीवरती मोहर उमटलेली आहे. एक प्रशासक म्हणून आपण काय सांगाल? केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ शहरासाठी जे सर्वेक्षण केलं, हे जे सर्वेक्षण एक इंडिपेंडंट एजन्सी मार्फत केलं आणि या एजन्सीमध्ये त्यांनी जे नामांकन जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई शहराचा संपूर्ण देशामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे आणि राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि ॲक्च्युली हा नवी मुंबई शहराचा फार मोठा मान आहे आणि आम्हाला त्यासाठी फार गर्व वाटतो. यासाठी स्वच्छ भारत अभियान जाहीर झाल्यानंतर नवी मुंबई शहराने बरेचसे उपक्रम जे आहे ते उपक्रम ची अंमलबजावणी केली. शहरामध्ये अत्यंत चांगला पाणी पुरवठा आहे, 24/7 पाणी पुरवठा आहे. शहरामध्ये 100% सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन अत्यंत सायंटिफिकली पद्धतीने हाताळला जातो आणि शहरामध्ये जे लँडफिल साईट आहे ते लँडफिल साईट सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने डेव्हलप केल्या गेल्या आहे. मात्र शहरामध्ये जे घनकचराचं जे कलेक्शन आहे आणि वाहतूक आहे त्याच्यामध्ये थोड्या त्रुटी होत्या. मार्चच्या दरम्यान आम्ही स्मार्ट नवी मुंबई मिशन हे मोठ्या प्रमाणात आम्ही लॉन्च केलं आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण शहरामध्ये ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि त्याच्यानंतर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहे यांना आम्ही बीन्सचे वाटप केले. साधारणतः 25,000 बीन्सचे आम्ही वाटप केले आणि यासाठी 150 व्हेकल्स प्रोक्युअर करून हे जे कॉम्पॅक्टर आहे, त्याच्यानंतर टिप्पर आहे आणि ग्रीन वेस्ट हँडलर्स अशा प्रकारचे 150 व्हेकल्स प्रोक्युअर करून ते 150 व्हेकल्स एजन्सीमार्फत हे संपूर्ण सॉलिड वेस्ट आहे ते सॉलिड वेस्ट कलेक्शन करण्याचं काम आम्ही एजन्सीला दिलं. आज हे पूर्ण 100% डोर टू डोर सॉलिड वेस्ट कलेक्ट केलं जाते आणि संपूर्ण कचरा जो आहे तो कचरा हा बंद व्हेकलमधून हा डम्पिंग साईटपर्यंत नेला जातो आणि त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यामुळे या सर्व उपक्रमामुळे नवी मुंबई शहराला आज हा मानांकन प्राप्त झालेलं आहे. पण आता ही क्रमवारी ठरवत असताना मुळात निकष काय होते आणि या निकषांच्या दृष्टीने जर काही त्रुटी असतील तर त्या भरून काढण्यासाठी आपण नेमके प्रयत्न काय केले? केंद्र शासनाचं जे सर्वेक्षण झालं होतं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकष हे पाण्याबाबत होता. पाण्याची गुणवत्ता कशा प्रकारची आहे, महानगरपालिकेमध्ये पाणी कशा प्रकारे प्राप्त होते. दुसरं महत्त्वाचा जो निकष होता त्याच्यामध्ये सांडपाणी जे आहे ते सांडपाण्यावर कशा प्रकारे प्रक्रिया शहरामध्ये केली जाते. तिसरा निकष असा होता की घनकचऱ्याचं कलेक्शन जे आहे ते कलेक्शन कसं केलं जाते, त्याची वाहतूक कशी केली जाते आणि या घनकचऱ्यावर प्रक्रिया कशी केली जाते. चौथा निकष हा होता
की शहरामध्ये जे नदी नाले तलाव आहेत याची पाण्याची गुणवत्ता जी आहे ती पाण्याची गुणवत्ता कशा प्रकारे राखली जाते आणि सर्वात महत्त्वाचा निकष होता की शहरामध्ये उघड्यावर शौचालयाला बसणारे लोकांचे प्रमाण किती आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने काय त्यासाठी प्रयत्न केलेले आहे. अशा पण नेमके प्रकारे काय निकष प्रयत्न होते. आपण आता याच्यातनं ज्या काही त्रुटी आपल्या समोर ज्या उघड झाल्या असतील त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? यासाठी सर्वात महत्त्वाचं पाण्याच्या बाबतीत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाण्याच्या बाबतीत अत्यंत चांगला उपक्रम राबवला आहे. यामध्ये शहरामध्ये मुबलक पाणी पुरवठा आहे. शहरामध्ये मोरबे धरण आहे. मुंबई महापालिकेनंतर नवी मुंबई महानगरपालिका ही अशी महापालिका आहे ज्यांच्याकडे स्वतःचं पाण्याचं धरण आहे. शहराला 30 वर्ष पुरेल इतका पाणी पुरवठा आमच्याकडे आहे आणि ही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अत्यंत आधुनिक पद्धतीची यंत्रणा आहे. स्कॅडा पद्धत त्याच्यावर बसवलेली आहे आणि स्कॅडा पद्धतीने त्याचं नियंत्रण केलं जाते. आज फक्त शहरामधली झोपडपट्टीचा काही भाग जर सोडला तर 24/7 पाणी पुरवठा आज केला जातो. नवी मुंबई महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे जिथे 100% सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि ही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जे सेवेज ट्रीटमेंट प्लांट आहे हे सेवेज ट्रीटमेंट प्लांट अत्यंत आधुनिक अशा SBR सीटेक टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. शहरामध्ये अत्यंत चांगल्या लँडफिल साईट डेव्हलप केलेल्या आहे. शहरामध्ये 2 लँडफिल साईट आहे. एक जुनी जी लँडफिल साईट होती कोपरखैरणीची ती लँडफिल साईट आम्ही पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून त्याच्यावर अत्यंत सुंदर असं उद्यान तिथे निर्मिती केलेली आहे. दुसरी MIDC एरियामधली तुर्भेची जी लँडफिल साईट आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये कचरा जो आहे अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने हँडल केला जातो. यामध्ये शहरामध्ये जवळपास 725 मेट्रिक टन इतका कचरा आम्ही रोज गोळा करतो आणि त्यापैकी 30% कचऱ्यावर आज आम्ही प्रक्रिया करतो आहे. या कचऱ्यापासून प्लास्टिक आम्ही वेगळं करून प्लास्टिक ग्रॅन्युल्स तयार करतो. त्याच्यानंतर कचऱ्यापासून रेफ्यूज डिराइव्ड फ्यूल ज्याला RDF म्हणतात ते आपण तयार करतो आणि ते बॉयलरमध्ये फ्युएल म्हणून त्याचा वापर केला जातो. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आशियामधली सर्वात मोठी APMC वाशी इथे आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रीन वेस्ट तयार होतो. हा एकट्या APMC वाशीमध्ये दररोज 90 मेट्रिक टन इतका ग्रीन वेस्ट तयार होतो. हा संपूर्ण ग्रीन वेस्ट आम्ही या लँडफिल साईटवर आणून त्याचा प्रक्रिया करून त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करतो आणि ते फर्टिलायझर कंपन्यांना आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. शहरामध्ये जे रस्त्यांची सफाई आहे त्यासाठी आम्ही 2 ऑटोमॅटिक रोड स्वीपिंग मशीन आम्ही प्रोक्यूर केलेलं आहे आणि या रोड स्वीपिंग मशीनच्या आधारे आम्ही शहरामधल्या रस्त्यांची पूर्ण साफसफाई करतो. आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची स्वतःची पर्यावरण प्रयोगशाळा आहे जिथे आम्ही शहरामधले नदी नाले पिण्याचे पाण्याचे सॅम्पल्स कलेक्ट करून तिथे आम्ही तपासणी करून घेतो. अर्थात कुठलाही उपक्रम जर का यशस्वी व्हायचा असेल लोकसहभाग असणं हे फार आवश्यक असतं. लोकसहभाग वाढावा यासाठी आपण काय करतो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकसहभागाविषयी हे शक्यच झालेलं नाही आहे. जेव्हा आम्ही स्मार्ट नवी मुंबई मिशन आम्ही लॉन्च केलं त्यावेळेस लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आम्ही घेतला. शहरामध्ये यापूर्वी अस्तित्वात असलेल्या संत गाडगे बाबा नागरी अभियानच्या निमित्ताने स्थापन केलेल्या समित्या आहेत त्या संपूर्ण वार्ड स्तरावर कार्यरत आहेत. या वार्ड स्तरावर समित्यावर मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या. त्याच्यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नवी मुंबई शहर असं आहे की जिथे फार मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे आणि त्याच्यामध्ये या औद्योगिक वसाहतीमध्ये 2 जे मेजर असोसिएशन आहेत ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन त्याला TBI आपण म्हणतो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन. या असोसिएशनचे जे पदाधिकारी उद्योजक आहे यांच्यासोबत वारंवार चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि जे औद्योगिक क्षेत्रामधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पण आम्ही सोडवल्या. मोठ्या प्रमाणात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कन्सल्टेशन वर्कशॉप आम्ही घेतले. रिसेंटली आम्ही 21 जुलैला सुद्धा अशा प्रकारचं कन्सल्टेशन वर्कशॉप घेतलं जिथे शहरामधले जे एमिनंट लोक आहेत NGOज आहेत या सर्वांना आम्ही इन्व्हाइट करून त्यांच्याकडून शहराच्या विकासाबद्दल आम्ही त्यांचं मत घेतलेलं आहे. खरं. पण अर्थात शहराचा जेव्हा विकास होत असतो झोपडपट्ट्या वाढतात पार्किंगचा प्रश्न उग्र होतो किंवा शहरांचं विद्रुपीकरण होतं. अनेक पोस्टर्स अनधिकृत पोस्टर्स शहरामध्ये लागलेले असतात. या सर्व समस्यांचा मुकाबला आपण यापुढच्या काळात कसा करणार? नवी मुंबई शहरामध्ये जे या ज्या समस्या आहेत विशेष करून अनधिकृत पोस्टर्स बॅनरच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही फ्लाइंग स्क्वॉड तिथे स्थापन केलेला आहे आणि या फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमाने आम्ही सर्व अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स याचं सर्वेक्षण करतो आणि ते ताबडतोब आम्ही काढून घेतो.
आणि याशिवाय अनधिकृत बांधकाम जे आहे ते अनधिकृत बांधकामवर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे फ्लाइंग स्क्वॉड आहे आणि याच्यावर आमचं सदैव नियंत्रण असतंय आणि लक्ष असतंय आणि अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स आणि अनधिकृत बांधकाम याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आमची यंत्रणा ही सज्ज असते. अर्थात एक स्वच्छ शहराचा अभिमान अगदी वाटावा असं एक मानांकन आपल्याला मिळालेलं आहे, पण हे शहर केवळ स्वच्छ न राहता हरित असावं आणि पर्यावरण स्नेही पर्यावरण पूरक असावं यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? नवी मुंबई शहर हे केवळ स्वच्छ शहर असू नये, ते हरित पण असावं. सुदैवाने नवी मुंबई शहराला अत्यंत चांगलं नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. नवी मुंबई शहराला मॅनग्रोव्ज आहेत, समुद्र किनारा आहे आणि हे जे पर्यावरण आहे, पर्यावरण सुरक्षित आणि अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट, ज्याला टेरी म्हणतात, त्यांच्यासोबत मेमोरंडम अंडरस्टँडिंग केलं आहे आणि याच्या माध्यमाने पर्यावरण संरक्षणाचे अनेक उपक्रम राबवले आहेत. आम्ही वेस्ट टू एनर्जी हा एक मोठा प्रकल्प आम्ही राबवत आहे. शहरामधलं जी वेस्ट आहे त्या वेस्टला CNG किंवा इतर फॉर्मच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करून त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याच्यावर आमचा हा प्रकल्प आहे. याशिवाय शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे नारळ जे गोळा केल्या जाते, या नारळाच्या कवट्या काढून त्याच्यामधून या कवट्याच्या माध्यमाने गॅसिफायर प्रोजेक्ट जो आहे तो गॅसिफायर प्रोजेक्ट पण आम्ही राबवणार आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरण सुरक्षेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचं सदैव लक्ष आहे. खरं, आपण इथे आलात आणि आमच्याशी या एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती विस्ताराने चर्चा केली. मला असं वाटतं की नवी मुंबईचा जो आदर्श आहे तो राज्यातल्या आणि देशातलाही अन्य सर्व शहरांनी घ्यावा आणि आपलं शहर स्वच्छ आणि हरित करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपण आमच्याशी हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा अपेक्षेइतका पाऊस झाला नाहीये. वृक्षतोड हे त्यामागचे कारण समजून संत नामदेव संस्थानाच्या वतीनं परतवारीनिमित्त नरसी नामदेव इथं येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना वृक्षारोपणाचं आवाहन केलं जात आहे. नरसी नामदेव इथल्या श्री संत नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले निवासी विद्यार्थी आणि शालेय शिक्षणाबरोबरच वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत. इथले विद्यार्थी आणि पदाधिकारी वड, पिंपळ, उंबर, चिंच अशी झाडं लावून त्यांचं संगोपन करणार आहेत. परतवारीचा उद्देश केवळ आध्यात्मिक नसून त्यातून पर्यावरणाचा संदेशही दिला जात आहे अशी माहिती नरसी नामदेव संस्थानाचे अध्यक्ष सतीश विडोळकर यांनी दिली. संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं आज सकाळी 7:30 वाजता वृद्धापकाळानं मुंबईतल्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव माटुंगा इथल्या यशवंत नाट्य संकुलामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, ज्येष्ठ निर्मात्या लता नार्वेकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी फैयाज, जयंत सावरकर, अरविंद पिळगावकर, दिलीप भागवत आदींनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची निष्ठेनं सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. शिस्तप्रिय नाट्यकर्मी संगीत नाटकापासून ते तेंडुलकरांच्या नाटकांपर्यंत त्यांचा स्वीकार करतो. मला वाटतं की एक रंगभूमीवरचं अधिकार व्यक्ती म्हणून आपण नक्की त्यांच्याकडे पाहतो. जवळजवळ 300-350 प्रयोग मी पर्व संगीत नाटकांचं ते सांगतो. आणि आता हवामान वृत्त. हिंगोलीमध्ये आज 8 दिवसानंतर वरुण राजानं हजेरी लावली. परभणीमध्येही आज संध्याकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय. जालन्यातही सकाळपासून पाऊस पडतोय. कोकण आणि गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी काल पाऊस झाला, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 48 तासात कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31 आणि किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 33 आणि 25. पुणे 31 आणि 21. औरंगाबाद 28 आणि 23. नाशिक 28 आणि 21. कोल्हापूर 26 आणि 21. रत्नागिरी 28 आणि 23. सोलापूर 33 आणि 23. आणि अमरावती कमाल 27 आणि किमान 24 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन. एकनाथ खडसे यांची माहिती. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून पाहणी. कोल्हापूर टोल प्रश्नी नवीन समिती स्थापन. अहवाल प्राप्त होईपर्यंत कोल्हापूरकरांना आगामी 15 दिवस टोलपासून दिलासा. रेशनिंग आणि स्वयंपाकाचा गॅस वगळता सरकारच्या अन्य कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्डाची सक्ती नको. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. आणि संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन. विविध स्तरातून दुःख व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.